बोलो येशू मसीह की. तर अडखळण याविषयी आपण शिकणं गरजेचं आहे. आणि अडखळणं म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की त्याचे काय काय कशा कशा गोष्टीमुळे अडखळणं म्हटलं जातं. प्रेज लॉर्ड. अडखळणं म्हटलं जातं की अडखळणं विषय आपण वचन वाचून सुरुवात करणार आहोत. आणि एखाद्या कुणीतरी काढूया मत्ते 18 अध्याय आणि त्याचा 6 आणि 7 वचन आपण वाचन करणार आहोत. 6 आणि 7 वचन आणि 8 वचन आपण वाचन करूया. मत्ते 18. दुसऱ्यास अडखळणाऱ्यांना इशारा. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळवेल त्याच्या गळ्यात मोठ्या जातीची तळी बांधून. त्याच्या गळ्यात काय करायचं म्हणतं वचन? मोठ्या. म्हणा असा हात उंच करून. मोठ्या म्हणा. जाती माहिती आहे? मोठ्या जातीची, बारकी जातीची नाही, मोठ्या जातीची तळी बांधून. तळी त्याला बांधायची. काय करायची? बांधायची त्याला. हा पुढे. त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवा. आणि खोल समुद्रात, खाली कुठं तर नॉर्मल नाही, खोल समुद्रात त्याला काय करायचं? बुडवावे. बुडवायचं, त्याला टाकायचं. हा, ह्यात त्याचे हित आहे. ह्यात त्याचं हित आहे. तेवढंच त्याच्यात हित आहे. पुढं. अडखळणामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार. परंतु ज्या माणसांकडून अडखळ होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. बोला ना हालेलुया. बोलो येशू मसीह की. ज्या माणसांकडून अडखळ होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. बोलो येशू मसीह की. हालेलुया. अडखळण्याच्या कारणामुळे जगाला धिक्कार असो तर अशी काही गोष्ट होतच राहणार आहेत. अडखळणं. पण जे लोक या अडखळण्याला कारणीभूत होतील त्यांना फार हानीच ठरेल. खूप हानीचं ठरेल. त्यांना खूप हानीचं ठरेल म्हटलेलं पवित्र शास्त्रामध्ये. आणि हिंदीमध्ये जर तुम्ही बघितलं, हिंदीमध्ये मत्ते 18 अध्याय आणि त्याचं 7 वचन जर बघितलं, यदि 8 वचन, यदि तेरा हाथ 7 वचन मध्ये म्हटलेलं आहे, ठोकरे के कारण संसार पर है, ठोकरों का लगना अवश्य है, पर हाय उस मनुष्य पर जिसके द्वारा ठोकर लगती है. बोलो यीशु मसीह की. हालेलुया. त्या मनुष्याला किती दुर्दशा होणार की ज्यामुळे अडखळणं येतात. बोला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज आपण या परमेश्वराचं गौरव आपल्या जीवनामध्ये काम करायचं असेल, या 13, 14, 15च्या मीटिंग मध्ये, हालेलुया, तर देव यासाठी ही विषय प्रभून दिलेला आहे की आपण आपल्याकडं प्रत्येकाने परीक्षण करायचं आहे. आणि माझ्याकडून किंवा मी कुणापुढेही अडखळण नसायला पाहिजे. हालेलुया. बोला. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या कुटुंबापुढे, तुमच्या लेकरांपुढे, तुम्ही समाजापुढे, तुम्ही गावामध्ये, तुम्ही असं कामामध्ये, तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही अडखळण ठरताय का याकडे स्वतः पारखणं गरजेचं आहे. हालेलुया. स्वतः मी अडखळण ठरतोय का? माझ्या लेकरांपुढे मी अडखळण ठरतोय का? हा जो विषय आहे एका तासात बोलण्यासारखा विषय नाही, पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. हालेलुया. हालेलुया म्हणा सर्वजण. हालेलुया. परमेश्वर प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो की आज आम्हीच आमच्या परिवारापुढे अडखळण ठरतोय का? आम्हीच आमच्या कुटुंबापुढे अडखळण ठरतोय का? मीच माझ्या मुलीपुढे अडखळण ठरतोय का? मीच माझ्या कुटुंबापुढे अडखळण ठरतोय का? मीच माझ्या शेजाऱ्यांपुढे अडखळण ठरतोय का? मीच माझ्या कामातल्या व्यक्तीपुढे अडखळण ठरतोय का? हालेलुया. मीच अडखळण ठरतोय का? अडखळण ठरणाऱ्याबद्दल प्रभू बोलतोय या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया. मग अडखळण म्हणजे काय समजलं पाहिजे की अडखळण म्हणजे चुकीचं जीवन जर मी जगतोय, एखाद्या शेजाऱ्यांपुढं, प्रवासामध्ये, कामामध्ये, मी माझ्या लेकरांपुढं, मी माझ्या कुटुंबापुढं, मी माझ्या संसाराच्या जीवनामध्ये जर मी चुकीचं जीवन जगतोय तर मी कुठं तर अडखळण्याचा धोंडा बनतोय, अडखळण्याचं कारण बनतोय. हालेलुया. प्रार्थनेच्या बाबतीत पण तुम्हाला अनेक लोक बघतात, मग तुम्ही कुणापुढे अडखळण ठरताय का?
एखाद्या व्यक्ती पुढे तुम्ही पाप करताना जर सापडला, एखादी देवाच्या वचनाविरुद्ध तुम्ही करताय, देवाच्या वचनाविरुद्ध तुम्ही वागताय, आणि मग एखादा मंडळीतला व्यक्ती तुम्हाला बघतो आणि तो म्हणतो की हा तर हा करतोय, मी बी करतो, हे काय झालं? अडखळण ठरला. तुम्ही अडखळण ठरता त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला करण्याची काय होती, काय म्हणतात त्याला, उत्तेजना मिळते. त्या व्यक्तीला करण्याचं धाडस मिळतं की हा बी चर्चला येतो, पण हा पण अशा गोष्टी करतो, हा चर्चला हा बी तणकून शिव्या देतो, हा बी जातो, हा तणकून भांडण करतो, मी बी थोडं केलं म्हणून काय म्हणतात. असं अडखळणं होतं. म्हणजे आम्ही आमच्या प्रत्येक क्षेत्रात अडखळण्याचं कारण ठरतोय का? चला मला, चुकीचे जीवन जगताय का? लेकरांसमोर चुकीचे जीवन जगताय का? जर लेकरांसमोर तुम्ही चुकीचे जीवन जगताय तर तुम्हीच तुमच्या लेकरांपुढे अडखळण्याचा धोंडा बनताय. हालेलुया. जगिकपणाचं जीवन जगताय का? मनाशी जगच्याला जगिकपणाचं जीवन जगताय का? जर तुम्ही तुमच्या परिवारात, तुमच्या लेकरांपुढे, तुम्ही तुमच्या कोणी असो पुढे, नोकर असेल, तुमच्या पुढे कोणी असेल, जर तुम्ही त्यांच्या पुढे चुकीचं जीवन जगताय तर तुम्ही अडखळणार. किसन म्हणतात यस आमेन, आमेन म्हणताय तुम्ही, बरोबर आहे, आमेन म्हणावंच लागेल. तुम्ही नाही म्हटलं तरी आमेन आहे वचनात. हालेलुया बोला, हालेलुया. जगिकपणाचं जीवन जगणं एखाद्या पुढं, मग तुम्ही अडखण ठरताय की हा जगिकपणा जगतोय तर मी बी जगणार. मी माझ्या मुलींपुढं, मी माझ्या परिवारापुढं जर चुकीचं जीवन जगू लागलो, जर मी जगिक जीवन त्यांच्या पुढे जगू लागलो तर त्यांना ते उत्तेजन मिळणार, मग ते पण जगिक जीवन जगणार. आणि मग ते काय, त्यांना जर शिकवायला लागलं आमचं काय, आमच्या पप्पा जीवन जगतात तसंच. हालेलुया. जर मीच माझ्या परिवारापुढे पिक्चर बघतोय, चुकीचे पिक्चर, त्यांच्या पुढे पिक्चर बघताना दिसतोय, जगिक जीवनाच्या गोष्टी बघताना दिसतोय, मी चुकीचं चुकीचं जीवन जगताना दिसतोय, तर त्यांच्या पुढे मी अडखळण ठरतोय. हालेलुया. मग त्याचा जबाब कोणाला विचारणार? परमेश्वर. अडखळण ठरण्याला जबाबदार धरणार परमेश्वर. जर एखादा व्यक्ती नरकात चाललाय, पण तो कुणामुळे जर एकामुळे चाललाय, जर एखादा व्यक्ती पापात चाललाय, पापाच्या मार्गात चाललाय, ज्या व्यक्तीमुळे तो पाप करतोय त्या व्यक्तीला परमेश्वर धरणार. हालेलुया. मला सगळे जाण. हालेलुया, हालेलुया. काय मी चुकीचं जीवन जगतोय का? काय मी जगिकपणाचं जीवन जगतोय का? काय मी चुकीचे पिक्चर बघतोय का? हालेलुया. आणि जे माझे लेकरं किंवा माझे परिवार, माझे कुटुंब आहे ना, किंवा मित्र परिवार, हॅलो फोन आला, हॅलो काय करतो? पिक्चर बघतोय. काय करतोय? सांगतोय बघतोय, ते बघतोय, दुसऱ्याला बी काय करतोय? हा कुठं चाललाय? थिएटरला चाललोय. मग नवीन प्रार्थनेचा माणूस म्हणतो हा चाललाय, तर मग काय मी चाललो. मग ते पास्टर बोलतात, ते पास्टर बोलायचं काम करते. आपलं काम नुसतं करायचं का नाही करायचं आपल्या हातात आहे. अशी बी काय काय लोक चुकीचा सल्ला सांगतात. हालेलुया. चुकीचा सल्ला सांगतात काय काय लोक. पास्टर बोलायचं काम करतात. पास्टरचं काय सगळंच ऐकून जमल का? जगावं लागणार आपल्याला. पास्टरचं सांगायचं काय? पास्टर बायबल सांगतो. आमेन का? पास्टर बायबल प्रमाणे सांगतो. म्हणा की आमेन. हालेलुया. पास्टर इथं उभा राहून उगाच टाइमपास नाही करत. पास्टर वचनाप्रमाणे सांगतो. प्रेज लॉर्ड म्हणा सगळेजण. हालेलुया. आणि पास्टर का सांगतो? एखादा सल्ला जरी पास्टर सांगतो वचनाप्रमाणे सांगतो का? कारण परमेश्वराने त्याला दोषी धरू नये. परमेश्वर त्याला दोषी धरू नये. हालेलुया. परमेश्वराने त्याला त्या व्यक्तीचा पापाचा कारण त्याला धरू नये. त्याचं रक्त त्याच्यावर डोक्यावर असू नये. हालेलुया. म्हणा की हालेलुया. हात उंच करून बोला येशू मसीह की. तर या ठिकाणी चुकीचे पिक्चर, दारू, चुकीचा जर एखादा व्यक्ती एखादा चुकीची संगत व्यक्ती धरताय आणि चुकीचं संगती व्यक्तीचं धरून सुद्धा जर तुम्ही जीवन जगताय तर दिसणाऱ्या पोरांपुढे म्हणा, परिवारापुढे म्हणा, समाजापुढे म्हणा, तुम्ही अडखळणं ठेवू शकता. हे पण अडखळण आहे. हालेलुया म्हणता. एखाद्या पुढे बदनामी करताय कोणाची, ते पण अडखळण आहे. एखाद्याचा अपमान करताय,
ते पण एक अडखळण्याचं कारण. अडखळण त्याच्यामध्ये पण येतं. अडखळण्यामध्ये काय काय गोष्टी येतात ते तुम्हाला मी सांगतोय. हालेलुया. एखाद्याचे भावनिक होऊन तुम्ही एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्ही जीव एक करताय, ती पण एक. एखाद्याला मुद्दाम दुःख देताय, मुद्दाम काय करताय, ते पण अडखळण आहे. हालेलुया. अडखळणं म्हणजे एखाद्याला फंदा बनता. काय बनता? फंदा म्हणजे एखाद्यासाठी तुरुंगात जाण्याचं कारण बनता. काय बनता? कशात जाण्याचं? तुरुंगात जाण्याचं कारण, बंधनात पडण्याचं कारण, पापात बंधन पडण्याचं कारण, नरकात जाण्याचं कारण. कशाचं जाण्याचं कारण? तर ते पण एक अडखळण आहे. हालेलुया. बोलता का सगळं? हालेलुया. बोलो येशू मसीह की. पुन्हा एकदा आपण ते 18, 6 आणि 7 वचन वाचा प्रयत्न करा. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी अडखळेल त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून, काय म्हटलेलं आहे? गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, यात त्याची काय आहे? हित आहे. अडखळण्यामुळे जगाची केवढी दुर्दशा होणार. अडखळणे तर अवश्य होणार, परंतु ज्या माणसाकडून अडखळणे होईल त्याची केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुझा हात किंवा तुझा पाय तुला अडखळीत असेल तर तो तोडून फेकून दे. आता पाय तोडणार का? पाय तोडणार, हात तोड म्हणतो प्रभू. म्हणजे काय तोड? ज्या पाय ज्या मार्गात चुकीच्या जातोय पापात, ते मार्ग कट कर. हालेलुया. जर तुला तुझा उजवा हात, काय म्हटलंय? हात वर करा. उजवा हात अडखळून करत असेल, अडखळीत असेल तर तोडून फेकून दे म्हणतो. माझा हात तोडायचा का? हात नाही तोडायचा, नाही तर तोडताच जाऊ. हालेलुया. हात नाही तोडायचा. कुठं हात पापात असेल, चुकीच्या मार्गात असेल, त्या सगळ्या गोष्टीत असेल तर तिथनं काढायचा, म्हणजे तोडल्यासारखा. हालेलुया. हात कुठं दारू पितोय का? काढायचा. हात कुठं पापात आहे का? काय म्हणतात ना, याच्या मागे कोणाचा हात माहित आहे का तुम्हाला? याच्या मागे त्या माणसाचा हात आहे. असतं की नाही? बरोबर का नाही? है की नाही? हालेलुया. या खुना मागं कुणाचा हात आहे असं तर आहे की नाही? कुणाचा हात आहे? खून करणार वेगळा, पण त्याचा हात कुणाचा तर असतो. हालेलुया. बोलो हालेलुया. कोणी म्हणतात याच्या मागं मंत्र्याचा हात आहे. चांगलं नाही का? एवढा मोठा झाला, याच्या मागं हात आहे. हालेलुया. बोला हालेलुया. तर तशा प्रकारे तर तुझा हात किंवा तुझा पाय अडखळीत असेल तर तो तोडून फेकून दे. मग हात अशा काही गोष्टी तोडायला नको म्हणतात काही लोक. हालेलुया. तो मार्ग पाय तिकडे जायचा बंद करू वाटत नाही. पुढे काय म्हटलंय? 2 हात किंवा 2 पाय असून सार्वकालिक अग्नीत पडावे. सार्वकालिक अग्नीत पडावे. त्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे हे तुला बरे आहे. लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे ते बरे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. हा बाबा, हा माझा उजवा हात आहे, पण चुकीच्या मार्गातला आहे. आपण म्हणतो ना, हा माझा उजवा हात आहे. काय हात आहे? ह्याला जर कट केला तर मग अवघड होईल. तो कट करून लंगडा लुळा होऊन स्वर्गाच्या राज्यात गेलेलं चांगलं. आमेन का? हालेलुया. नको नको मग बस. बोलो येशू मसीह की. हालेलुया. पुढे. हा. तुझा डोळा तुला अडखळवत, तुझा डोळा जर तुला अडखळीत असेल तर तो उपटून फेकून दे. फेकून दे. किती जण तयार आहे डोळा उपटून फेकून द्यायला? कोणी तयार नाही. माझे डोळे सुंदर आहेत. हालेलुया. डोळे उपटून फेकून दे म्हणजे घरापुढे, पोरांपुढं, परिवारापुढं, लोक समाजापुढं वाईट बघणं बंद कर. काय बंद कर? 1 योहान 2 अध्याय 15 वचन फास्ट मध्ये काढा. 1 योहान 2 अध्याय 15, 16, 17 वचनानुसार हे जीवन नसलं पाहिजे जगी. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आवाज येत नाही चर्च? हालेलुया. डोळा काढून काय म्हणतो परमेश्वर? डोळा काय कर? फेकून दे. डोळा काढून असं काय कर? प्रेज लॉर्ड.
कोण करायला तयार आहे तसं, है ना? डोळे सुंदर आहेत, है की नाही? हालेलुया. वाचा. कारण जगात जे सर्व आहे जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना. देहाची काय वासना. वासना? डोळ्याची वासना. कशाची वासना? आमची डोळ्याची वासना तुटून फेकाय तयारी आहे का आज? हालेलुया. डोळ्याची वासना काढून ते टाकायला तयार आहे का? डोळ्याला काय काय वासना लागली, व्यसन लागले. काय व्यसन लागले डोळ्याला? कुणाला मालिकेचं व्यसन लागले, कुणाला पिक्चरचं व्यसन लागले, कुणाला युट्यूबचं जास्त, म्हणजे युट्यूब वचन बघा चांगलं आहे, हालेलुया, पण डोळ्यापुढं चुकीची गोष्ट येऊ देणार नाही, ही पण एक काळजी घेणं गरजेची आहे. आमेन म्हणा. जगात काय कशाची वासना? देहाची वासना, डोळ्याची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची हुशारकी. संसाराविषयीची काय हुशारकी? ही पित्यापासून नाही, ही पित्यापासून नाही. आमेन म्हणा चर्च. जगाची आहे देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची हुशारकी, या 3 गोष्टी पासून जपून राहिलं पाहिजे चर्च. या 3 गोष्टी जर तुम्ही करताय तर तुम्ही अडखळ ठरताय. एखादा व्यक्ती देवात येण्यासाठी अडखळ ठरताय. एखादा व्यक्ती पुढे चुकीचं जीवन दैहिक जीवन जगता तर अडखळ ठरताय. मग अडखळ हे अशा अनेक गोष्टी आहेत बघा. देवामध्ये येत असताना जगाचं पण अडखळण येतं. कशाचं अडखळण येतं? जग अडखळण घालतं. आणि काही गोष्टी स्वतःचा स्वभाव, संसाराची हुशारकी, स्वतःचा घमंडपण, देवाच्या येऊन देवाच्या अधीन, देवाच्या वचनात, प्रार्थनेत, देवाच्या सरळ मार्गात यायला सुद्धा अडखळण ठरतो. स्वतःचा स्वभाव सुद्धा अडखळण ठरतो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी. त्याचं उदाहरण तुम्हाला नंतर देतो, पण एक कंप्लीट करू आपण. भरपूर गोष्टी आहेत. हालेलुया म्हणा सगळेजण. हा वाचूया पुढं. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहणार आहे. आमेन म्हणा सगळेजण. सर्व काळ राहतो तो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. आणि परमेश्वराची इच्छा काय? की कुणाला अडखळ ठरू नका, कुणापुढे देहाची वासनेने जीवन जगू नका, कुणापुढे डोळ्याची वासनेप्रमाणे जीवन जगू नका. डोळ्याची वासना म्हणजे चुकीच्या गोष्टी पाहत राहणं, चुकीच्या गोष्टी पाहणं, चुकीच्या गोष्टी दाखवणं. प्रेज लॉर्ड. डोळा शरीराचा दिवा आहे, येशू म्हणाला. डोळा शरीराचा काय? जर तुझा डोळाच दोषी असेल, तुझा डोळाच अंधकारमय असेल, तर तुझं संपूर्ण शरीर अंधकारमय आहे. हालेलुया बोला. हालेलुया. मग डोळ्याने मी चुकीची गोष्ट पाहणार नाही करार तुम्ही ठाम निर्णय केला पाहिजे. जर तुम्ही डोळ्याने चुकीच्या गोष्टी पाहताय आणि लेकरं हळूच येऊन बघतात बघा, लेकरं बिल हुशार असतात, करतात करत पण नाहीत, भीतात पण ना, बघणार. हालेलुया. मग कोण ठरलं अडखळण? स्वर्गात गेल्यावर न्याय करताना प्रगटीकरण 20वा अध्याय, प्रगटीकरण 20वा अध्याय 11 वचनापासून ते 15 वचनापर्यंत बायबल सांगतं मेलेले लोक उभे राहतील. हालेलुया. समुद्रात मेले असेल, समुद्रात मेलेले लोक समुद्र पुढे पाठवेल. कुठेही मेलेले असतील ते सगळे न्यायसनासमोर उभे राहतील आणि त्यांचा न्याय होणार. काय होणार त्यांचा? बघा वाचा, पटकन वाचूया. सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय. आबा शेवटचा न्याय, पुनरुत्थानाने काय? शेवटचा न्याय. पुढं नंतर मोठे पांढरे राजसण व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. एक जण दृष्टीस पडला. त्याच्या तोंडाकडून पृथ्वी व आकाश हे पळाली. बघा म्हणा, आकाश पृथ्वी त्याच्या तोंडाकडून पळाली. ही आकाश पृथ्वी बघताना पळाली. तुमचं घर कुठं पडून कळणार नाही. हालेलुया म्हणा. देवापुढं एक मुंगीपेक्षाही कमी तुमचं घर आहे. हालेलुया. शेवटच्या काळात न्यायाच्या टायमाला आकाश पृथ्वी पळून जाणार आहे त्याच्यावर. पुढे वाचूया. त्याकरता ठिकाण उरलं नाही. मग मृत्यू झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. सगळे मृत्यू झाले म्हणा, सगळे मरणार आहेत म्हणा. सगळे म्हणा पृथ्वीवर जे असतात म्हणा, जे पृथ्वीवर असणार आहेत ते सगळे मरणार आहेत. मग सगळे मेलेले काय होणार आहेत? ते देवाच्या न्यायसनासमोर उभे राहतील. हा. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. त्यावेळेस काय उघडणार आहे? म्हणा सगळेजण म्हणा, पुस्तके उघडली जाणार आहे. पुस्तके उघडली जाणार आहे. मग तिथं पुस्तक असं बी निघणार की तू एखाद्या लहानातल्या लहानाला पाणी दिलं. काय दिलं?
एखाद्या लहानातल्याला सुवार्ता ट्रॅक्स नाही का ते पॉम्पलेट द्यायला दिलं, ही पण चांगली गोष्ट आहे. हा कारण ठरला देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी. हालेलुया. हा कारण ठरला, ही फॅमिली देवाकडे आली आणि ह्याला आशीर्वाद. आमेन. पण तिथं असंही पुस्तक निघणार, तू इथं अडखळण केलं त्याला, तू सकाळ उठल्या उठल्या भांडण केलं, किरकिरी केली, तुझ्या शेजाऱ्याला अडखळण ठरलं, तो देवाचं वचन ऐकायला तयार नाही, प्रार्थना ऐकायला तयार नाही, देवाला बघायला सुद्धा तयार नाही. का? हे जाते शेजारचं हे बदललं नाही, कशाचं काय खरं. हालेलुया. बरोबर की नाही? किती जण म्हणतात बरोबर? आमेन म्हणा. हालेलुया. समजा कल्पना माझ्या डोक्यात आता येते, तुम्ही सकाळ सकाळ उठता, पिक्चरचे गाणे चालू, होम थिएटर घेतलाय चांगला, आणि मग काही दिवसांनी पास्टर येतात, जगीत जीवन जगू नका, पिक्चरच्या मध्ये शांती नाही, जगीत गाण्यामध्ये शांती नाही. शेजारचा ऐकतो, कुठला ऐकतो? किती चांगले यांचे गुरु आहेत सांगतात, पण ह्यांचं धड कुठं आहे काय? हालेलुया. ह्यांच्या धड काय? ही सकाळ सकाळ तर यांचं पिक्चरचंच गाणं चालतात, पण किती ते म्हणतात देवाचे गाणे लावा जावा, ऐकत जावा, असं प्रीचिंग करतो पास्टर जोश मध्ये येऊन, आणि मग घरात न जातो, पण शेजारचा तिकडून कान देतो. घरात काय लोकांचं ज्याच्या घरात प्रार्थना आहे त्याचं कान नसतं, पण शेजाऱ्याचं मात्र बारीक कान असतं, काय चाललंय. आमेन म्हणा. हालेलुया बोला. हालेलुया. मग ती बघून म्हणतं किती चांगलं प्रवचन दिलं यांनी, किती चांगलं ऐकलं, पण मनातल्या मनात ह्यांचं कुठे, ह्यांना काय, ह्यांच्यात सुधारते काय? हालेलुया बोला. अडखळणं काय ठरणं, ह्याला म्हणतात काय? अडखळणं. वाचा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. तेव्हा दुसरे पुस्तक उघडले गेले. दुसरे पण पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते, जे ज्या पुस्तकात लिहिले होते, त्यावरून मृतांचा न्याय, त्यावरून मृत्यांचा न्याय याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ठरवण्यात आला. कसा ठरवण्यात आला? ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. जे तुम्ही वागताय, जे तुम्ही करताय, जे तुम्ही जीवन जगताय, जे तुम्ही पाहताय, जे तुम्ही करत आहात, ते सगळं पुस्तकात लिहिले जात आहे, नोंदणीत होत आहे, आणि त्या वागण्यानुसार, त्या करण्यानुसार तुमचा न्याय स्वर्गात होणार, लक्षात घ्या. हालेलुया. तुमच्यामुळे जर एखादा व्यक्ती नरकात गेला तर त्याचा हिशोब परमेश्वरापुढे तुम्हाला द्यावा लागेल, लक्षात घ्या. तुमच्यामुळे जर तुम्ही चुकीचं जीवन जगताय, तुम्ही दारू पिताय एखादा पुढं, आणि जर तो तुमच्याकडे बघून त्याला बी उत्तेजन भेटलं आणि तोही दारू पितोय, मग कुणामुळे दारू पितोय तो? हॅलो, कुणामुळे दारू पितोय तो? मग समजा पास्टरच अरे आपले पास्टर गेले बारे, ते तुम्ही बी करणार है ना, तुम्ही बी करणार आहे ना. पास्टरच आपल्या मोबाईलवर गाणे मिळे, गाडीत बसलं का त्यांच्यावर गाणे बाहेरची बी ऐकतात. माझ्या गाडीमध्ये कुणी जरी बसलं त्यांना कुठलंच पिक्चरचं गाणं ऐकायच भेटणार नाही, पण जर भेटलं तर हालेलुया. मग भेटलं तर काय होणार? तुम्ही बी लावणार. हालेलुया. तुम्ही पण लावणार. पास्टर भांडताना बघितलं तर तुम्ही भांडणार, है की नाही? बोला येशू मसीह की. पास्टर दारू पिताना सापडलं तर, सापडलं किंवा दिसलं तर पास्टर पॅक मारतोय, आपण बी पॅक मारू, काय त्याला असतं, आपलंच पास्टर आहे. मग पास्टरला विचारल्यावर मग पास्टर काहीतरी कारण देणार ना, वाईन आहे, वाईन. प्रभूमध्ये वाईन शब्द आहे ना, इंग्लिशमध्ये वाईन म्हटलंय, म्हणजे दारू म्हणायची नाही, वाईन घेतो आपण. काय घेतो आपण? मग ती तसं सांगणार, हे वाईन आहे, स्टँडर्ड वाईन आहे, घेऊ शकतो आपण, प्रार्थनेत आपल्याला चालतं. काय काय लोक म्हणतात आम्ही गोव्याला गेलतो आणि तिकडं पिते तो पाट्या चालत्या तो. एक जण मला कोणतरी म्हणलं, हा ब्रदर्स म्हणले, अहो पास्टर मी लग्नाला गेलतो मुंबईला. कुठे गेलतो? लग्नाला गेलतो, आणि लग्नाला गेलतो त्या लग्नात दारू होती म्हणले, ती बी स्टँडर्ड लेवलची, आणि मी हे देवात नव्हते, हे ब्रदर देवात नव्हते, शूटिंग काढतात ते. हालेलुया. आणि मग ते देवात नव्हते, पण ते मला म्हणले आम्ही घेतली एक पॅक. म्हणलो अरे बापरे, मी एवढ्या 20-25 वर्ष येशूमध्ये सेवा करतोय. हालेलुया. लग्न गेलं पण कुठंच दारू नाही भेटली. मी म्हणलं कुठल्या लग्नात गेलती बाबाई? मी म्हणलं ते लग्न वगैरे कसं होतं? मग ती वेगळ्या प्रकारची म्हणजे कॅथलिक. आणि मग म्हणलं त्यांच्या लग्नात दारू भेटते. हालेलुया. गोव्याच्या तिकडे गेला तर सगळे, मग जगातल्या लोकांपुढे काय होतं?
ही चर्चची लोक म्हणजे, चर्चची माणसं म्हणजे खंबा. हालेलुया. फादर म्हणजे त्यांना असं वाटतं की यांची संध्याकाळची बैठक खंब्याचीच असते. हालेलुया. आणि मग काय जगी, ज्यावेळेस मी बी मला गोवा वाटायचं ना, मी देवात नव्हतो काय नव्हतो, ज्यावेळेस मी मग गोवा, त्या गोव्याला तेवढं चर्च मस्त, बिअर स्वस्त, हे डोक्यात. हालेलुया. आणि तिथं मी गेलो गोव्याला तर सगळ्याचे दुकान कॅथलिक ख्रिश्चन लोकांचेच बिअरचे, दारूचे दुकान. हालेलुया. अडखळण. एखाद्या पुढे दारू पितो व्यक्ती, तिथं नोंद होणार पुस्तकात की ह्याने याच्या पुढे दारू पिली आणि त्याला उत्तेजन भेटलं आणि हा पण दारू प्यायला सुरुवात झाली, म्हणजे हा अडखण ठरला पुस्तकात. परत एकदा वाचा, परत एकदा पुस्तक उघडले. हा वाचा. हा. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. जीवनाचे होते. काय होते ते? जीवनाचे. हा, पुढे. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय, त्यामुळे मृतांचा न्याय त्यांच्या कृत्यांप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. पुढे. तेव्हा समुद्राने आपल्या मधील मृत माणसांना, आता समुद्राने पण समुद्रात पण मरतात ना काही लोक, समुद्राने पण मृत लोकांना पाठवलं पुढे. हा. बाहेर सोडले. हा. मृत्यू व अधोलोक यांनी आपापल्या मृतांना बाहेर सोडले मृतांना. पुढे. आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. पुढे. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीचे सरोवरात, मरण आणि अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण, अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण आहे. पुढे. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. हालेलुया म्हणा. मला सगळ्या जो अडखळण करतो, जो अडखळण ठरतो त्याला जीवनाच्या पुस्तकात स्थान नाही. बोला हालेलुया. आता एक पहिला भाग जो आहे की अडखळण ठरणं, तर दुसरा एक भाग आहे की आपल्या पुढे काही गोष्टी अडखळण असल्या तर समजायचं की मोठं प्रमोशन तुमच्या पुढे आलेलं आहे. एखाद्या अडखळण आले. प्रेज लॉर्ड. अडखळण म्हणजे काय की देवापासून तुम्हाला नाही का, ती पण एक विषय घेणार आहे, पण आपण हा विषय पहिलं समजून घेऊ. अडखळण मी ठरतोय का? परिवारामध्ये मी अडखळण ठरतोय का? परत एकदा रिपीट करतोय मी. माझ्या लेकरापुढं, माझ्या मुलापुढं मी अडखळण ठरतोय का? मग कशापुढे अडखळण ठरतोय? कृत्यांच्याद्वारे. कशाद्वारे? कारण लहानातले लहान लेकरं तुमच्याकडे पाहून जीवन जगतात. कसं जगतात? पप्पा जसं नाही का, बघा तुम्ही कधी तुम्ही स्वतः बी आठवा, तुम्ही बाप जसं चालत तसंच असं चालत होता. किचन म्हणतात, बापाकडे बघून चालत होता तुम्ही. कारण की हात किचन आहेत का? बापाकडे बघून चालत होता का? चालत, बाकी चालत नव्हता का? बापाकडे बघत नव्हता का तुम्ही? हालेलुया. बापाकडे बघून नाही का, बाप जसं चालल, एक ती वय असते, एक स्टेप असते, ती बापाकडेच बघतो माणूस असते. बघा तुम्ही कधी आठवा, तुम्ही अजून आठवत नसेल, हातवर नाही केला, आठवा घरी गेल्यावर. हालेलुया. बापाकडं मी सांगतोय, माझ्या बापाकडे एक तळ असं होता, तर 5वी 6वीत असेल मी, 6वीत वगैरे त्या वयात. बाप पुढे चालायचं आणि बापाच्या मागं बापाशी मान करायचा, मी असं त्यांच्या मागं असं ती बाप असं करायचं. म्हणजे माझी मान तशी नव्हती, पण बापाकडे बघून तशी मान करावं लागत होती. माझे बाप बी असं, म्हणजे बाप जसं करतो तसं पोरगं करतं. मग बाप दारू पितं तर पोरगं बी दारू, बाहेर जाऊन दारू पितं. हालेलुया. बाप लपडे करतं तर पोरगं म्हणतं, बाप करतं तर आपण तर काय, बापाचंच पोरगं आहे आपण, ते बी लपडे करतं. म्हणून म्हटलं, जैसा बाप वैसा. हालेलुया. जैसा बाप वैसा. मग चांगले बाप चांगलं पोरगं. हालेलुया म्हणाच कसं. हालेलुया. चुकीचा बाप तर पोरगं बी तसंच चुकीच्या बापाला तसं बघून तसंच शिकणार आहे. अडखळण ठरताय का तुम्ही? स्वतः हात ठेवा, म्हणा मी अडखळण ठरतोय का? मी अडखळण ठरतोय का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. पहिले शमूएल दुसरा अध्याय 17 वचन वाचूया. पहिले शमूएल आणि पहिले शमूएल दुसरा अध्याय 22 वचन 22 वचन ते 25 वचन वाचा. एली फार वृद्ध झाला होता. एली फार वृद्ध झाला होता, म्हातारा झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी त्याच्या पुत्रांनी इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला, कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले, कसं त्या स्त्रियांशी कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. हालेलुया. हालेलुया. पण लक्षात घ्या, एली पण या ठिकाणी पाहतो की एवढा म्हातारा झाला, पण एवढं पोरं मोठे होत गेले, पण पोरं प्रार्थनेत स्लो झाले, त्याच्याकडे लक्ष त्याचं ध्यान राहिलं नाही. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. मध्ये इंदापूरमध्ये एक 10वीतला पोराचा अटॅकने त्याचा काय झाला, मृत्यू झाला. शाळेत त्याला अटॅक आला आणि मृत्यू झाला. आणि त्याचा पोस्टमॉर्टम केलं तर एक व्यक्ती प्रार्थनेला येत होता माझ्या चर्चमध्ये, आणि तो हॉस्पिटलमध्ये कामाला आहे अतुल म्हणून. आणि त्यांनी मला सांगितले, पास्टर तुमची मुली स्ट्रिंग पितात का? मी म्हणलं नाही बाबा, तसलं अलाउडच नाही. कारण एक मुलगा त्यांनी स्ट्रिंग पेली, थोडं पळाला ग्राउंडवर आणि रूम मध्ये, शाळेच्या रूम मध्ये जाऊन बसला आणि असं पडला, तर तिथंच त्याला अटॅक आला, तिथंच मेला. पोस्टमॉर्टम मध्ये काढलं तर मुलगा स्ट्रिंग पितोय. काय पितोय? एनर्जी स्ट्रिंग काहीतरी ती लाल तो पितोय, आणि त्यामुळं त्याला अटॅक आला. लक्ष नाही ना. लेकरं जातात पैसे घेऊन आणि काय बी पितात, चपाती खात नाहीत पण स्ट्रिंग पितात. हालेलुया. एक व्यक्ती दुसऱ्या एक व्यक्ती सांगितलं, दिवसातून मुलगा 5वीतला मुलगा 3-4 स्ट्रिंग पित होता. अचानक त्याला पॅरलाचा झटका आला आणि त्याला शुगर 600 पर्यंत शुगर दाखवली. किती? ऍडमिट पुण्यामध्ये. कशामुळे शुगर झाली? नाही का, पॅरलाचा झटका कशामुळे आला, शुगर कशामुळे वाढली? 3-4 जर त्या पोराने जर दिवसातनं एवढं छोटं स्ट्रिंग प्यायचं म्हटल्यानंतर शुगर वाढणार, तर काय वाढणार? किडन्या खराब झाल्या. मग त्याच्या काय झालं? त्याच्या किडन्या खराब झाल्या. का बरं किडन्या खराब झाल्या? 3 दिवसातनं लहान पोरग जीव शरीर कवळं आणि 3 स्ट्रिंग पितोय तो कोल्ड ड्रिंक 3 4 दिवसातनं. मग किडन्या खराब नाही होणार तर काय होणार? हालेलुया. मग त्या किडन्या खराब होण्याची जबाबदारी कोणाकडे विचारणार? परमेश्वर. आई-वडील पैसे देणारे आई-वडिलांकडे. आणि आजी आजोबाचा तर लाडले. आजी आजोबाचा आजी आजोबा द्या ना, शाळेला चाललोय पैसे द्या. हालेलुया. आम्ही आमच्या लेकरांना शाळेत अशा टाकले तिथे दुकानच नाही. काय नाही? गपचीप आजीकडनं जर पैसे घेतले तर पर्यायच नाही. बोलू येशू मसीह. हा बरं, शाळेत जाताना बसपर्यंत जाताना मी सोडायला जातो. आमच्या पुढे काय घेतात ते दिसतंय ना. पैसे असले तरी माझ्या मुलीकडे हजार रुपये असतात, पण आमचं लक्ष असतं काय पितात. बोलू येशू मसीह. हालेलुया. नंतर नाही लक्ष देत तर किडन्या खराब हो, शुगर हो, आजार हो, हे होणार. मग म्हणा, मी अडखळण ठरतोय का? बोला की, मी अडखळण ठरतोय का? बोला हालेलुया. लेकराच्या प्रगतीमध्ये, लेकराच्या वाढीमध्ये, लेकराच्या उन्नतीमध्ये, कुटुंबाच्या उन्नतीमध्ये सुद्धा अडखळण ठरू नका. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. आवाज काढून हालेलुया. हा, इथं म्हटलेलं आहे, ते मुलं काय करू लागले? कुरकुम करू लागले, ते पाप करू लागले. ते एलीची मुलं देवाची सेवा चांगली करायला सोडून ते कुरकुम करू लागले. पुढे वाचूया 23 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही असली कुकर्मे का करता? तुम्ही असली कुकर्मे का करता बाबा पोरांनो? तुमची कुकर्मे ह्या सर्व लोकांकडून माझ्या कानी आले. आता हे सगळे कुकर्म, हे सगळे काम माझ्या कानी आलेले आहेत. पुढे, माझ्या मुलांनो असे करू नका. माझ्या कानावर जो बोबाटा येत आहे तो ठीक नाही. परमेश्वराच्या प्रजेकडून पाप करवत आहात. तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पाप करून घेताय. म्हणजे ते आशे ते गेली तर म्हातारा झालाय, पण त्याची मुलं सेवा करतायत. पण ते इस्रायल लोकांपुढे असं कारण ठरले की ते स्वतः पाप करत आहेत आणि दुसऱ्यांना पण पाप करायचं कारण ठरत आहेत. दुसरे पण पाप करत आहेत. हालेलुया. पुढे वाचूया. कोणा मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला तर न्यायाधीश त्याचा न्याय करील. पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले तर त्याची वकिली कोण करणार?
पुढे तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकणार. कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. देवाला त्यांना काय करून टाकायचं होतं? एकदा देवाने ठरवलं मारून टाकायचं, मग कोणाचा बाप वाचू शकत नाही. म्हणा हात उंच करून, एकदा देवाने ठरवलं मारून टाकायचं, कुठलाही बाप वाचू शकणार नाही. मी बाप आहे, तुला जगात कुठेही घेऊन जाईल, वाचवी नाही वाचू. तो बाप म्हणतो मारायचं म्हटलं संपला विषय. हालेलुया बोला. अडखळ ठरत होते ते. काय करत होते? अडखळ ठरत होते. आणि मग पहिली सांगतोय की देवाने जर एखाद्याला मारून टाकायचं ठरवलं, देवाने मारून टाकायचं ठरवलं, त्यांना काय करून ठरवलं? का ठरवलं? कारण ते देवाच्या मंदिरात जात होते आणि त्या स्त्रियांबरोबर कुकर्म करत होते, इतरांपुढे पाप करत होते आणि इतरांना मी पाप करण्यास प्रवृत्त करत होते. आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे अडखळ ठरत होते. ते सगळ्या मंडळी पुढं, सगळ्या पुढे अडखळ ठरत होते. आणि अडखळ ठरल्यामुळं मला तुम्हाला सांगायचं आहे, त्यांना देवाने मारून टाकायचं ठरवलं. एकदम सिरियसली वचन घ्या. हालेलुया बोला. हालेलुया. काय तुम्ही समाजापुढं, लोकांपुढं, कुटुंबापुढं, आपल्या नातेवाईकांपुढं अडखळण्याचं कारण ठरताय का? प्रेज लॉर्ड. हालेलुया. अडखळणं ठरू नका. अडखळणं ठरणाऱ्याला प्रभू म्हणतो जा त्याची तळी. का बांधायची? दगड तळी मोठी, मेला बुडून फुगून नाही आला पाहिजे, वर खालीच गायब. काय गायब म्हणा, गायब. अडखळ ठरलं तर काय? गायब हो जाना. प्रेज लॉर्ड. बोलो यीशु मसीह की हालेलुया. बोलो हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. असं पण एक वचन सांगितलं पहिले तिमोथी 5 अध्याय 14-15 वचनामध्ये म्हटलेलं आहे की एक विधवा असेल पण तिनं लग्न करावे. काय म्हटलं? एखादी विधवा असेल तिनं काय करावं? एक विधवा असेल, तरुण विधवा झाली, तरुणपणामध्ये नवरा वारलाय आणि एवढे तरुणपणाचा विधवा झाली, मग तिनं काय करायचं बाबा? विधवा म्हणून नाही का? काय वाचा पटकन, पहिले योहान आणि 5 अध्याय, पहिले तिमोथी 5 अध्याय आणि 14-15 वचन. हा. म्हणून माझी इच्छा अशी आहे, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तरुण विधवांनी लग्न करावे. तरुण विधवांनी काय करावं? लग्न करावे. 13 वचनामध्ये वाचा. 13 वचनामध्ये पुढे समजेल तुम्हाला. हा. शिवाय घरोघर फिरून, आणि काय स्त्रिया ज्या आहेत त्या घरोघर फिरून काय होतात? त्या अशी होतात. काय होतात हो? अशा काय विधवा असतात, अशा काय स्त्रिया असतात विधवा. याची चांगल्या विधवांची नोंद यादीत घ्यावी म्हटलेलं आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. हा. तरुण विधवेची नोंद करण्याचे टाळावे. तरुण विधवा 11 वचनामध्ये तरुण विधवा जे आहेत त्यांची नोंद टाळायचं. आणि जे अशा काही विधवा आहेत चांगल्या तर ते त्यांना लक्षात घ्यायचं, पण तरुण विधवा जे आहेत त्यांची नोंद टाळा, कारण त्यांचं बोलणं वागणं चुकीचं असतं, अडखळण. आणि म्हणून 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते घरोघरी फिरतात, आळशी बनतात. एवढेच नाही तर वटवाट्या होतात, लुबाड्या होतात, लुडबुड्या होतात आणि त्या ज्या गोष्टी बोलले त्याच गोष्टी बोलत बसतात, अडखळ करतात. 14 वचन कंटिन्यू करा. म्हणून माझी इच्छा अशी आहे की, म्हणून या ठिकाणी देव म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की तरुण विधवांनी लग्न करावे. तरुण विधवांनी काय करावं? लग्न करावे. सन्मानाने चांगलं लग्न करावं. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. हा. पुढे मुले प्रसवे. हा. पुढं घर चालवावे. घर चांगलं चालवावे. आणि विरोधकाला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये, अडखळ ठरू नये. आमेन का चर्च? है की नाही? एखादी तुम्ही स्त्री आहात पण तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या समाजात, तुमच्या नाही का जे विरोधक आहेत किंवा सगळ्यांपुढं एक चांगलं उदाहरण ठरलं पाहिजे. अडखळण्याचं कारण नाही ठरलं पाहिजे. हालेलुया. ठोकर का कारण नाही होना चाहिए. आमेन. बोलो यीशु मसीह की हालेलुया. ठोकर करायचं कारण ठरलं नाही पाहिजे, तर तुम्ही एक आशीर्वादाचं कारण ठरलं पाहिजे. तुम्ही एखादं तारण होण्याचं कारण ठरलं पाहिजे. आमेन का चर्च? पुढे वाचूया. मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्या देखील आहेत. कारण कित्येक बहकून सैतानामागे जाऊन चुकले आहेत. कितीतरी बहकून सैतानाच्या मागे जाऊन काय झालेले आहेत? चुकले आहेत. आणि ते सगळ्या समाजापुढे, लोकांपुढे अडखळ ठरतात. काय ठरतात? अडखळ ठरतात. बोलो यीशु मसीह की. हा. 16 वचन वाचा. कोणा विश्वास ठेवणाऱ्या पुरुषाच्या, जर एखाद्या विश्वासणाऱ्या पुरुषाच्या अथवा स्त्रीच्या इथे विधवा असल्या तर त्यांनी त्यांची तरतूद करावी. बस. हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो यीशु मसीह की. प्रेज लॉर्ड.
बोला ना, प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. अडखळण म्हणजे हे पण लक्षात घ्या, लक्षात इकडे माझ्याकडे आता. अडखळण म्हणजे चुकीचं जीवन जगणं. मी सांगितलं तुम्हाला, चुकीचं पाहणं, पिक्चर किंवा काय लोकांपुढं पाहणं, चुकीच्या त्यांच्या पुढं प्रकाश संदेश चुकीचं जाणं स्वतःकडून, हे अडखळण आहे. स्वतःच्या मुखाने चुकीचं शिकवणं सुद्धा अडखळण आहे. स्वतःच्या मुखाने चुकीचं शिकवणं नाही, असं नाही, असं. हालेलुया, बोला हालेलुया. उदाहरण काय, असे पण काही गोष्टी माझ्या जीवनात आम्ही असे झालेले आहेत. जुने व्यक्ती प्रार्थनेत असतात, नवीन प्रार्थनेला येतो आणि मग लय आवेश, तो व्यक्ती प्रार्थनेत वाढतो, आशीर्वादात वाढतो आणि मग असं जर रविवारी प्रार्थनेला तुम्ही येत नाही. असं काय नसतं, दर रविवारी नसतं एवढं. कसे कामधंदे बघायचे असतात, जर रविवारी चर्चला जायचं नसतं. हे कोण सांगणार? जुना माणूस नवीनला सांगणार. म्हणजे स्वतः तर हा काम कमी पडलाय आणि दुसऱ्याला काय म्हणणार अजून नवीन माणसाला? काय गरज नाही. मी एवढं परमेश्वरासाठी देतो, मी एवढं देवासाठी देतो, मी दशमच देतो. जुना म्हणणार एवढं बी द्यायचं नसतं, एवढं द्यायचं नसतं, आम्ही असं देतो, तुम्ही तसंच द्यायचं. हे पण काय अडखळ ठरलं. स्वतः बी द्यायचं नाही आणि तुम्ही कधी येणार आहे मीटिंगला? नवीन माणूस म्हणतो मी शेवटच्या दिवशी येणार आहे. ते मला माहिती आहे, पहिल्या दिवशी असं दुसऱ्या दिवशी. तू येत नाही तर तुम्ही बी शेवटच्या दिवशीच यायचं. कशाला तोंड काढत? चुकीचं तोंडात शिकवू नको. हालेलुया. म्हणून मीटिंगच्या अगोदर हे विषय घेतलाय मी. हालेलुया, हालेलुया. पहिल्या दिवशी काय काय तिसऱ्या दिवशी पॉवर असते, आपण पॉवर घ्यायला जाऊ. प्रेज लॉर्ड. मग देव पॉवर बिवर देत नाही तिसऱ्या दिवशी. तसं तोंड सुकलेला आणणार आणि सुकलेलाच पाठवतो. बघत राहणार, हो काय झालं, आणि बाकी सगळे एकदम एन्जॉय. मला काय होई नाही, तुला तू अडखळ ठरत झाले. हालेलुया. हेच जाणार आहे तू. पहिल्या दिवशी नाही. मग काय काय असे बी झालेत, नमुने होऊन गेलेत माझ्याकडनं. प्रेज लॉर्ड. काय काय म्हणलेत, मी नाही येणार. ते पहिल्या दिवशी हजर. तुम्ही नव्हते येणार, त्याच्यात चालतं. तुम्ही येणार तर नाही आलो. असे बी नसतात काय काय. मी येणार नाही, तुम्ही पण नका येऊ, पण तिथे येणार तो. हालेलुया. बोला. चुकीचं शिकवणं हे पण अडखळ नाही. चुकीचं शिकवणं काय अडखळ नाही. बोला हालेलुया, हालेलुया. प्रगटीकरणामध्ये असं म्हटलेलं आहे बघा. प्रगटीकरणामध्ये वचन वाचूया. प्रगटीकरण आणि प्रगटीकरण त्याचा 2रा अध्याय ओ हालेलुया, हालेलुया. 20 वचनापासून पुढे भरपूर वचन आहेत, पण वाचूया आपण 20 वचनापासून. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. मंडळीला म्हणतो या की तरी तुला दोष देणं मला प्राप्त आहे. कारण इजबेल नावाची एक स्त्री आपल्याला स्वतःला संदेष्टी बनवते आणि जार कर्म करण्यास. म्हणा हात उंच करा. पहिला 1 नंबर म्हणा. इजबेल नावाची खोटी संदेष्टी. हात वर करा. म्हणा पहिलं जार कर्म करण्यास. हा पुढं आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला. 2 नंबर 2 कोट करा. मूर्तीला दाखवले नैवेद्य खाण्यास. पुढं माझ्या दासांना शिकवून भुलवते. माझ्या दासांना. तिसरं भुलवते. म्हणा तिसरं कुठलं काय भुलवते. 3 नंबर 3 आकडा करा. हा पुढे तिला तू तसे करू देतो आणि तिला तसं करू देणं. हालेलुया म्हणा. एखादा पुढे पाप करतोय, करू देणं ही पण अडखळ नाही. हालेलुया. एखादा पुढे तुमच्या पुढे बिघडलाय आणि त्याला तसंच करून देणं. एखादा व्यक्ती चुकीचं शिक्षण देतोय आणि त्याला शिक्षण देऊ देणं. है की नाही? प्रेज लॉर्ड. है ना. ती भुलवते, पाप करण्यास लावते, व्यभिचार करायला लावते. सगळ्या अशी काय स्त्री खोटी संदेष्टी इजबेल नावाची, आणि ती करते. ती करू देणं हे पण तू करायला लावतो म्हणून ते अडखळ नाही. प्रेज लॉर्ड. समजा तुमच्या पुढे एखादा व्यक्ती सिगरेट पितोय. तुमचं काम आहे की त्याला सांगणं? काम आहे की नाही सांगणं? हे वचनाप्रमाणे चुकीचं आहे बाबा, दादा, मावशी, अक्का, हे चुकीचं आहे. मिस्त्री लावणं चुकीचं आहे. तुमच्या पुढे एखादी बाई काय करते का? मिस्त्री लावते, मिस्त्री लावते. मग तुम्ही सांगा ना फोन तरी, अहो आपण प्रार्थनेत आता, आपल्याला आता प्रार्थनेत आपलं जीवन बदललं पाहिजे, मिस्त्री नाही लावायची. ही सुद्धा धाडस होत नाही ना.
सांगू शकत नाही. बाई बोलायचं बंद करेल नको आपल्याला काय करायचं. हालेलुया. आम्ही विचार करतो का हा बोलायचं बंद होईल, हा असं करेल. आम्ही धाड करी सांगतो हे असं बरोबर नाही सांगतो आमचं. आम्हाला काय, कारण आम्हाला देवाकडून आवड पाहिजे. आम्ही म्हणा कुणाकडनं आवड पाहिजे? देवाकडनं. आता किती जर गोड गोड बोललं ते शेवटी तो पापात पडून ना झाला, शेवटी कायमचा असणार आहे का? स्वर्गात तो कायमचा आमच्याद्वारे आपल्याद्वारे गेला तर सगळ्या सन्मानाची गोष्ट आहे. आमेन म्हणा. आपल्याद्वारे आशीर्वादित तो व्यक्ती झाला तर ती सन्मानाची गोष्ट आहे. आमेन चर्च. हालेलुया. तर पुढे वाचा पटकनी. हा, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला. अवकाश दिला. आणि पुढं तरी आपल्या चार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. काय काय लोकांची इच्छा नसते पश्चाताप करायची, बदलायची इच्छा नसते. तुम्ही कितीही बोला मी नाही बदलणार म्हणा, कितीही बोला तुम्ही नाही असं काहींचं म्हणा, तुम्ही कितीही बोला मी नाही बदलणार. सांगा, अजून ओरडू सांगा, मी तसंच करणार. हालेलुया. हालेलुया. पुढं अशा मध्ये विषय झाला त्याच्यात पण ही विचार येऊ शकतं, शिक्षा करणारा देव है ना. पुढं आपण एक यहुदाचं पत्र पहिला अध्याय 11-13 वचन वाचूया म्हणजे कळेल तुम्हाला. हे वचन वाचून आपण थोडंसं प्रार्थनेत आपण जाणार आहोत, समर्पण करणार आहोत. मोठा विषय आहे. पुढच्या रविवारी पण आपण कंटिन्यू आपण शिकणार आहोत. आणि पुढचा विषय जो आहे तो आपण सुंदररित्या अडखळण्याचा विषय आपण महत्वाचं शिकणार आहोत. हालेलुया. वाचूया. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गात गेलेत. कुणाच्या मार्गात गेलेत? ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभोगात पडले आहेत आणि कोराच्या बंडात ते नाश पावले आहेत. कुठं पडले आहेत नाश? म्हणा अडखळणं ठरणं. कोर हा किती लोकांसाठी अडखळ ठरला आणि त्याच्याबरोबर ते पण नाश पावले. आता कायनाचा मुद्दा घेऊ आपण. कशाचा मुद्दा घेऊ? आता कायनाचा मुद्दा घेऊ. कशा प्रकारे त्याच्या पुढं त्यांनी अडखळला. तो काय म्हटलेला आहे? अडखळला. उत्पत्तीचा 4 अध्याय काढा पटकन लवकर प्रत्येकाने, आणि सगळ्यांनी बायबलमध्ये प्रत्येकाने बघा की कायनाच्या मार्गात गेले आहेत. काय म्हटलंय त्यांनी? काही ठिकाणी वचनात काही लोक कशात गेलेले आहेत? कायनाच्या मार्गात. म्हणजे कायनाच्या मार्गात सुद्धा जाणारे काही लोक आहेत अशी. हालेलुया बोला. कशाच्या मार्गात? कायनाच्या मार्गात. आणि मला भरपूर द्यायचे चर्चला बरं का, पण वेळ आपल्याकडे 1 तास असतो. 1 तासाच्या पुढं मग पुढचा रविवारचा असतो. हालेलुया. पण तुम्हाला भरपूर वचन जे आहे ते मला द्यायचं आहे. याच्यातून तुम्ही शिका. 4 अध्याय आणि त्यामध्ये आम्ही पाहूया 3 वचनापासून पुढे वाचूया पटकन लवकर. काही काळ लोटल्यावर असे झाले की कायनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मल्यातून म्हणजे त्याच्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला. म्हणा हालेलुया. हा पुढे. आणि कायन आणि त्याच्या अर्पण याचा आदर केला नाही, आणि म्हणून कायनाला राग आला आणि त्याचे तोंड उतरलं. म्हणा राग आला आणि तोंड उतरलं. ही पण एक अडखळला म्हणून राग येतो, अडखळला म्हणून संताप आला, कारण मनाविरुद्ध झालं ना. प्रेज लॉर्ड बोला. देव म्हणतो की हे चांगलं कर. मग पुढं अडखळला, राग आला, तोंड उतरलं. पुढं तेव्हा परमेश्वर त्याच्यापाशी आला. देव त्याला म्हणाला तू का संतापला बाबा, आणि तुझं तोंड का उतरलं बाबा. पुढे तू असं चांगलं कर ना. तू हे माझ्याकडे यायचंय, तुला माझ्याकडनं अर्पण, तुला मान्यता पाहिजे माझ्याकडून. तुला जर तुझं अर्पण मी मान्य करायला पाहिजे तर हे मला आवडतं ते कर. म्हणा की प्रेज लॉर्ड. मला जे आवडतं ते कर. ह्या मार्गाने नको येऊ, या मार्गाने नको चालू. हे पापाचा मार्ग आहे, हे वाईट मार्ग आहे, हे असं करू नको. यामुळे मी प्रसन्न होणार नाही आणि तुझं कुठलीही प्रार्थना मी ऐकणार नाही, तुझं अर्पण मी घेणार नाही. तू जसं हाबेल ज्या मार्गाने आला, हाबेल ज्या मार्गाने चालतो, हाबेलच्या प्रार्थनेने जीवन जगतो, हाबेल जसं चांगलं जीवन जगतो, हाबेलाने जसं जे आम्हाला आवडतं त्याप्रमाणे तो आला आणि त्यांनी मला अर्पण दिलं, ते मला मान्य झालं. तू बी चांगलं कर, मी तुझं बी अर्पण मान्य करेन. हालेलुया. देव तुमच्या पुढे चांगला मार्ग ठेवतो.
आणि देव म्हणतो की या चांगल्या मार्गाने येशील तर मला आनंद वाटेल आणि मी तुझ्यावर प्रसन्न राहील आणि तुझा मी मान्य करेन. पण काही लोकांचं काही नसारखं नाही, माझ्याच म्हणण्याप्रमाणे कर. ह्याला म्हणतात स्वतःचा स्वभाव घमंड आणि अडखळणं ठेवणं. बोला हालेलुया. म्हणजे या ठिकाणी असं झालं ना, कायन तयार नाही देवाच्या सांगण्याप्रमाणे करायला. आमेन हालेलुया. कायन तयार नाही देवाचं सांगण्याप्रमाणे करायला आणि तो तयार नाही. हाबेलाने जसं चांगलं केलं तसं त्याने बी चांगलं करून देवाला प्रसन्न करायला तो तयार नाही. तो म्हणतो की जे मी दिलं तेच खरं, मी जे बोलतो तेच खरं. हे पण एक अडखळ नाही. देव सांगतो ते करा, जे तुम्हाला वाटतं ते करू नका. ते अडखळं नाही. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो हे पाप आहे, देव म्हणतो ही वाईट गोष्ट आहे, देव म्हणतो हे अडखळलं तुझ्यासाठी. हे पाप अडखळलं जर तू हे सारून जर तू या मार्गात माझ्या येशील तर मी तुला स्वीकार करेन, मी तुला आशीर्वादित करेन, मी तुला भरपूर सामर्थ्याने भरेन. आणि मग जर तू येशील मग तुला हे अडखळलं आहे हे साईडला काढ आणि ये माझ्याकडे डायरेक्ट, मी तुला आशीर्वादित करेन. बोला हालेलुया. पण काही लोक नाही, मला हे पापाचं अडखळलं मला दूर नाही करायचं, मला हे पण पाहिजे, मला हे पण पाहिजे आणि मला देव तू पण पाहिजे. देव म्हणणार तसं चालणार नाही. प्रेज लॉर्ड. देव म्हणणार तसं चालणार नाही. कायनाच्या प्रमाणे शिक्षणात गेलेले लोक देव म्हणणार की तुझे विचार तुझं थिंकिंग, तुझे टीचिंग, तुझं चुकीचं शिक्षण, चुकीचं जीवन हे साईडला काढ. माझं जीवन सांगतं ते जीवन जग आणि माझ्याकडे ये, मी तुला आशीर्वादित करेन. आमेन का चर्च. हालेलुया. बघा वाचा त्या ठिकाणी देव म्हणाला तू का उदासलास, का तुझा संताप आला, का तुझं तोंड उतरलं. तू चांगलं केलं तर तुझी मुद्रा चांगली राहणार नाही का, प्रसन्न राहणार नाही का. पण तू बरे केले नाही, तू बरे नाही केलंस पाप दाराशी टपून आहे. प्रेज लॉर्ड. तू चांगलं केलं नाहीस तर पाप काय आहे, टपून आहे. याचा अर्थ परमेश्वर म्हणत आहे जर तू चांगलं करत नाहीस तर तुझ्या पुढे पाप टपून आहे. तुला अडखळणं करता येते पाप आणि ते पापच तुला माझ्यापासून दूर नेईल, नाशाकडे घेऊन जाईल, वाईटाकडे घेऊन जाईल, शैतानाच्या बंधनाकडे घेऊन जाईल, नरकात घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. मला सगळं हात उंच करून हालेलुया. आणि म्हणून देवाचं या ठिकाणी कायनाला सांगणं काय होतं की तू हे वाईट सोडून दे, ह्याच्याने मी प्रसन्न होणार नाही, हे तू साईडला काढ, जे मला चांगलं वाटतं ते कर. प्रेज लॉर्ड. पण काय करू लोक नाही, मला वाटतं ते झालं पाहिजे. अहो तुम्हाला वाटतं पण काय, तुमच्या वाटण्याने काय होणार आहे का. तुमच्या घरात, तुमच्या जीवनात, चर्चमध्ये तुम्हाला वाटतं ते नाही, देवाला वाटतं ते झालं पाहिजे, हे विचार असले पाहिजे. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. वाचा पुढे काय म्हटलं. हा, त्याच्यावर तुझ्यावर आहे, त्याकरता तू त्याला दाबात ठेव. याकरता तू त्याला काय कर, दाबात ठेव. पुढे मग कायनाने त्याचा भाव हाबेल ह्याच्याशी बोलणे झाले. आणि बघा तरी पण कायनाने काय झाला नाही, त्याला तो तयार झाला नाही. प्रेज लॉर्ड. त्याचं रिजेक्ट केलं देवाने अर्पण, त्याचं रिजेक्ट केलं अर्पण. तर त्याने तिथं देवाने सांगितलं चांगलं कर अर्पण, है की नाही, चांगलं अर्पण कर. तो करायला तयार झाला नाही. उलट तोच राग, तोच ॲटिट्यूड, तोच कमेंडीपणा, त्याच गोष्टी त्याने ठेवल्या आणि त्याच रागामध्ये त्याने आपल्या भावाचा खून केला. आपल्या भावाचा काय केला, खून केला. आणि त्याचं रक्त देवाकडे उरळी करू लागलं आणि देवाने परत त्याचा न्याय केला आणि त्यामुळे आम्ही पाहतो की त्याच्यावर शाप आले. प्रेज लॉर्ड. मला सांगा देवाने त्याला सावध केलं का नाही. इकडे लक्ष द्या. देवाने सांगितलं होतं का नाही, काय ना पाप तपू नाही बरं का, काय नाही वाईट सोडून दे बरं का, काय ना सोडून दे बरं का. देव मी तुम्हाला सांगतो किती वेळा हे चांगलं नाही बरं का, हे चांगलं नाही बरं का. सेवकाद्वारे सांगतो, वचनाद्वारे सांगतो, बायबल स्वतः वाचण्याद्वारे सांगतो, स्वतः स्वप्नामध्ये येऊन देव सांगतो तुमच्या बुद्धीला की वाईट आहे बरं काय. प्रेज लॉर्ड. हे पाप करशील तर तू पुढे जाणार नाहीस असं देव सांगतो. पण तरी पाप करतच राहतो माणूस आणि चांगल्या गोष्टी मुकून टाकतो. हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. ते पाप प्रिय वाटतं लोकांना, जगातली देहाची वासना प्रिय वाटते. कायनाला तसंच झालं. हालेलुया. काईन देवाचा ऐकायला तयार नाही झाला. हालेलुया. तुम्हाला कुणाचं ऐकायचं आहे, स्वतःच्या मनाचं ऐकायचं का देवाचं ऐकायचं आहे. मग देवाचं ऐकण्यामध्ये तुम्हाला कोण अडखळणं करतंय, स्वतःचे विचार. हालेलुया.
देवाचं ऐकण्यामध्ये अडखळणं कोण करत होतं कायनाला? स्वतःमधलाच ॲटिट्यूड म्हणा, स्वतःमधल्याच या गोष्टी अडखळणं ठरला. स्वतः अडखळला देवा बाबतीत. तो देव स्वतःहून उतरून त्याला सांगतोय की तू चांगलं करशील तर तुझी मुद्रा काय होईल? तू स्वतः हे रागात राहणार नाही, तू आनंदी राहशील. प्रेज लॉर्ड. चर्च लक्षात घ्या, देव तुमच्या पुढं काय आहे. जर तुमच्या मार्गात पाप आहे तर ते देव म्हणतो ते पापाचा मार्गातनं पाय बाहेर काढ आणि माझ्या मार्गात पाय ठेव. प्रेज लॉर्ड. पण काही लोक पापाचा मार्ग सोडायला तयार नाहीत, मग त्याच्यामुळे ते अडखळत आहेत. पापात वाटते त्यांना मजा आणि मग ती भोगायला आहेत पुढं सजा. हालेलुया. पण पापातनं पाय काढशील आणि माझ्या मार्गात पाय ठेवशील तर तुला जीवन मिळेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये आम्ही काय पाहिलं? उजवा हात पापास प्रवृत्त करत असेल, अडखळण करत असेल ते काय कर? पाय पापात प्रवृत्त असेल तर काय कर? पण तसं नाही करणार. काय करणार? जखम झाली, डॉक्टर पाय जखम झाली. हो वा 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 वा, खूप सडलाय, कट करावं लागेल. हालेलुया. कट करावं लागेल. कट नाही केला तर मग अख्खच कट करावं लागेल. हालेलुया. लवकर डॉक्टर एवढं कट करा, लवकर करा, लवकर करा. कट करतो एवढा. का कट करतो? ती जखम, ती किटाणू काय होतील? एवढं कट करावं लागल. इथं कट केलं तर बरं आहे, पटकन लवकर कट करा. किती जणाला माहिती आहे अशा स्टोऱ्या होतात. डॉक्टरचं पटकन ऐकतात का नाही? बोट नसलेली बरी, लवकर कट करा, पण चांगलं जगायचंय. हालेलुया. ती कट करायला लवकर न होणार. देव कट कर म्हणलं तर करत नाही ना. पापातनं मार्ग कट कर. नाही लवकर काढला पापातनं, मग तिला अख्खं सगळंच काय करणार? वाटणार ना, नरकात घेऊन जाणार ना ते. हालेलुया. मग माणूस काय शरीराप्रमाणे विचार केला. डॉक्टर एक पाय कट झालं तर काय, कस तर जीवन जगू, पण उगाच लवकर मारण्यापेक्षा कट करतो कोणी माणूस पाय. म्हणून येशू म्हणला, लंगडं लुळं होऊन स्वर्गाच्या राज्यात स्वर्गात जाणं चांगलं. प्रेज लॉर्ड. पण पापातनं पाय काढ. प्रेज लॉर्ड. म्हणजे कट कर पाय. पापातनं हात काढ, कट कर. डोळा उपटून टाकून दे. म्हणजे वाईट बघण्यामधनं, चुकीच्या दही गोष्टी बघण्यामधनं डोळ्याला बाहेर काढतात ना. हालेलुया. बोला ना हालेलुया. या सगळ्यातनं काढायचं नाही. आशीर्वाद बी पाहिजे. प्रेज लॉर्ड. चला आपले डोळे बंद करा, थोडे वेळ समर्पण करा. चला समर्पण करा, समर्पण करा. तुम्ही खोटं बोलता तुमच्या मुलापुढं, लेकरापुढं, तर तुमच्या मुलांना तुम्ही उत्तेजन देता की त्यांनी बी खोटं बोलावं. कधी कधी काही लोक फोन उचलायला लावतात लेकराला आणि सांग पप्पा नाहीत म्हणून घरी. खोटं बोलायला प्रवृत्त करतात, खोटं बोलायला शिकवतात. ओ रिबाना नाराबाले रे, लबा ला 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 वारिया नमशंदा लबा लबा लबा. मैं मिट्टी हूँ मैं मिट्टी हूँ, तू है कुंभार, मुझको बना, मुझको उठा, मुझको उठा, मुझको बना. मैं मिट्टी हूँ, तू है कुंभार, मुझको उठा, मुझको उठा, मुझको बना, मुझको उठा, मुझको बना.
अपनी मर्जी से चलता रहा, तुझको कभी ना अपना कहा, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले लेता हूँ, लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले लेता हूँ. प्रभूला समर्पण करा. परमेश्वराला आपले हात उंच करून म्हणा, देवा मी माझं जीवन तुला समर्पण करतो. मी कुणापुढं अडखळण न ठरावं, कुणी माझ्यामुळं नाश होऊ नये, कुणी माझ्यामुळं पापात जाऊ नये, कुणी माझ्यामुळं कुठल्या फंद्यामध्ये पडू नये, कुठल्या जाळ्यात अडकू नये, कुठल्या बंधनात अडचणी सापडू नये. माझ्यामुळं सगळ्यांचं चांगलं व्हावं, माझ्यामुळं सगळ्यांचं भलं व्हावं, माझ्या बोलण्याने सगळ्यांचं चांगलं व्हावं, माझ्या सांगण्याने चांगलं व्हावं, माझ्या चांगल्या सल्ल्याने चांगलं व्हावं. माझं प्रत्येक जीवन इतरांसाठी तुझ्या राज्यासाठी चांगलं असावं प्रभू, अडखळून नसावं. देवा मला प्रार्थना करा, प्रत्येक जण अडखळून नसावं प्रभू, पुन्हा पुढे मी अडखळून नसावं प्रभू, लहानातील लहानाला सुद्धा मी अडखळून ठरू नये. हालेलुया. राबा शांदेले बारा बाला रे 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 वनामसे बारा बाला ओरियांदाला बारा ला बाला बा. मी कुणाची चाळी लावू नये, अडखळण ठरू नये. कुणाची बदनामी करण्यामध्ये मी कुणाचा त्याच्यामध्ये अडखळण ठरू नये. एखाद्याची बदनामी होती, मला देवा मी कुणाची बदनामीमध्ये कारण ठरू नये. हे पण एक अडखळण आहे. कुणाची बदनामी माझ्याकडनं होऊ नये. प्रत्येकाला हिशोब द्यायचा आहे म्हणून मी शांत राहावं प्रभू, कुणाची बदनामी मी करू नये. ओ रबाला बारे नमस्ते ओ शदाला ला 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 ला. लेकिन प्रभु आज से मैं तेरे क्रूस को ले चलता हूं. देव म्हणत आहे की आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चाल. देव म्हणत आहे की आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे चाल आणि आजपासून चांगलं जीवन जग. मी जे सांगतो ते जीवन चांगलं कर. कायनाप्रमाणे आपल्याच मार्गात माझंच खरं म्हणून तसंच त्या मार्गात राहू नकोस. हाबेलाप्रमाणे चांगला यज्ञ कर, चांगलं स्तुती आराधना सेवेचं जीवन जग, चांगलं जीवन जगून मला प्रसन्न कर. मग मी तुला स्वर्गात सुद्धा सन्मान करेन, तुला मी आदराचं पात्र ठरवेन. ओरियांदाला बारा बाशांदाला बाला बाला बाला. वचन सांगतं त्याप्रमाणे कर, वचन सांगतं त्याप्रमाणे जीवन जग. हर वचनाप्रमाणे राहणारा व्यक्ती आशीर्वादित होतो. वचन सांगतं. धन्यवाद पिता परमेश्वर. प्रत्येकाला तू ब्लेस कर. मी हात पुढे करून प्रत्येकाला आशीर्वाद मी रिलीज करतो प्रत्येकावर. आणि प्रभू प्रत्येक व्यक्तीनं अडखळ न ठरता चांगलं जीवन त्यांचं लोकांपुढे ठरावं अशी कृपा कर. तू म्हणालास की हे पृथ्वीचे मीठ आहे, तुम्हाला जगाचे प्रकाश आहेत, तसंच असू दे प्रभू. पण हा यांच्यातला प्रकाश, तुझा प्रकाश लोकांपुढे पडू दे. चुकीचा प्रकाश पडू नको माझ्या प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. गॉड ब्लेस. हालेलुया. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद करो. आमेन.